28 मार्च रोजी होणारा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना अनेक प्रकारे खास असल्याचं जिओ स्टार तज्ञ संजय बांगर यांनी म्हटलंय। सीएसके हा सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या संघांपैकी एक आहे, तर आरसीबीचा स्वतःचा चाहता वर्ग आहे। त्यात धोनी विराटला एकमेकांविरुद्ध खेळताना पाहणं खूप शानदार असेल असंही बांगर यांनी म्हटलं। आयपीएल मध्ये केकेआर संघाचा पाठीचा कणा असणारा सुनील नरेन आता संघाबाहेर झालाय। नरेनची प्रकृती ठीक नसल्यानं तो संघात नसल्याचं कॅप्टन रहाणेनं स्पष्ट केलंय। राजस्थान विरुद्धच्या सामन्यामध्ये पहिल्यांदाच नरेन संघात नव्हता। विशेष म्हणजे 1628 दिवसात पहिल्यांदाच असं घडलेलं आहे। केएल राहुल आता पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर येणार आहे। दिल्ली विरुद्ध हैदराबादच्या 30 मार्चला होणाऱ्या सामन्यामध्ये राहुल मैदानात उतरणार आहे। राहुलला मुलगी झाल्यानं तो सुट्टीवर होता, त्यामुळे आयपीएलचा पहिला सामना तो खेळू शकला नाही। मात्र आता तो पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर येण्यासाठी सज्ज आहे। काल झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज यशस्वी जयस्वालनं त्याच्या टी20 कारकिर्दीत एक मोठी कामगिरी केली। यशस्वी जयस्वालनं त्याच्या टी20 कारकिर्दीत 3000 धावांचा टप्पा पूर्ण केला। जयस्वालनं 3000 धावांचा टप्पा पूर्ण करत शुभमन गिलला मागे टाकले। नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बीसीसीआय लवकरच टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ कमी करणार असल्याची माहिती समोर येते, तशी शक्यता आहे। फील्डिंग कोच टी दिलीपही आपले स्थान गमावू शकतात अशी माहिती समोर येते। तर टीम इंडियानं जिंकलेल्या गेल्या अनेक सामन्यांमध्ये सपोर्ट स्टाफची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहिलेली होती। बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे। रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना या यादीत मोठा धक्का बसू शकतो। त्यांना आधी A+ श्रेणीत समाविष्ट केलं जात होतं, मात्र आता रोहित आणि विराटनं टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यामुळे बीसीसीआय केंद्रीय करार यादीत मोठा बदल होऊ शकतो। विनेश फोगाटला ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट प्रमाणेच सन्मान आणि सर्व लाभ दिले जातील याबाबतचा निर्णय हरियाणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। विनेशनं गेल्या वर्षी झालेल्या ऑलिम्पिकच्या कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठली होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे तिला अंतिम सामन्याला मुकावं लागलं होतं। ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथील ऐतिहासिक गाबा स्टेडियम 2032च्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पाडण्यात येणार आहे। याच मैदानात 2021 मध्ये भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती। ऑस्ट्रेलियाला तब्बल 32 वर्षांनी या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला होता। न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टॉम लाथम दुखापतीमुळे पाकिस्तान विरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलाय। सराव करताना त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झालाय। न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये 29 मार्च पासून 3 वनडे सामन्यांची सिरीज होणार आहे। लिओनेल मेस्सी 14 वर्षांनंतर अर्जेंटिना संघासोबत भारतात मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी येणार आहे। अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने ही घोषणा केली। ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीय सामना होणार आहे। मेस्सीने शेवटचा भारत दौरा हा 2011 मध्ये केलेला होता।